आम्ही तुमचा व्यवसाय वाढत नाहीये का? त्याच्यानंतर ग्राहक येत नाहीयेत, पैशाचा प्रवाह अडतोय, आर्थिक स्थैर्य नाहीये, सुबत्ता नाहीये, असं होतंय का? असं जर होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी किंवा व्यवसायाची वाढ होण्यासाठी तुमचे कष्ट किंवा तुमचं नियोजन, आर्थिक नियोजन जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच तुमच्या व्यवसायाच्या जागेचं म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे मांडणी आहे का? तिथं काही नियम तुम्ही फॉलो करताय का वास्तुशास्त्राचे? हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तर आता कोणते नियम आहेत आपण पाहूया. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेत का? नसेल केलं तर आधी करा. चलो मग आता आपण बघूया. तर व्यवसाय सगळ्यात महत्त्वाचं व्यवसायामध्ये कोण? तो व्यवसाय चालवणारा माणूस जो कोणी आहे, मालक असेल, बॉस असेल, CEO किंवा कोण जो मेन आधी आहे तो. तर तो आहे म्हणून ते सगळं पुढचं चालणार आहे ना. तर तो कुठं बसतोय व्यवसायाच्या ठिकाणी? तर नैऋत्य ही पृथ्वीतत्त्वाची दिशा आहे. तिथं आपण तिथून स्थैर्य बघतो. तर जो कोणी मालक असेल, बॉस असेल, त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी नैऋत्यमध्ये बसलं तर त्याला स्थैर्य मिळू शकतं. तर सगळ्यात महत्त्वाचं तर जे कोणी बॉस असतील त्यांनी नैऋत्य दिशेमध्ये बसणं अपेक्षित आहे. आता तुम्ही जागेवर बसलात, आता काय दुसरं उद्योग चांगला चालण्यासाठी क्लायंट येणं अपेक्षित आहे. तर क्लायंटसाठी कोणती दिशा बघतो आपण? तर उत्तर दिशा, नॉर्थ. तर नॉर्थ ही वॉटर एलिमेंट आहे ना. तर मग तुमच्या त्या वास्तूमध्ये पाण्याशी रिलेटेड काय आहे का तिथे उत्तर दिशेमध्ये? ते तुम्ही चेक करू शकता. नसेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. म्हणजे तिथं तुम्ही निळा रंग देऊ शकता, निळा बल्ब लावू शकता किंवा मग फिश टँक ठेवू शकता, वॉटरफॉल ठेवू शकता. असे काही पाण्याशी रिलेटेड काही गोष्टी ठेवू शकता. पण तिथे जर अँटी एलिमेंट असेल, म्हणजे पाण्याच्या ठिकाणी जर अग्नीशी काही रिलेटेड असेल, म्हणजे लाल रंग आहे किंवा लाल गोष्टी ठेवल्यात, लाल खुर्च्या आहेत, असं जर असेल तर ते विरुद्ध होणार ना, तर ते तुम्हाला तिथून हलवावं लागेल. तर आता तुम्ही स्वतः छान ठिकाणी बसलात मालक म्हणून, क्लायंट्सची ये-जा सुरू होणार तुमच्याकडे कारण तुम्ही नॉर्थ ॲक्टिव्हेट केली. पण आता तो म्हणजे नुसते तुमच्या मॉलमध्ये 50 लोकं येतायत आणि जातायत, पण तुमच्याकडून काही घेत नाहीयेत. तर असा क्लायंट उपयोगाचा आहे का आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी? तर नाही. तर ते क्लायंट कन्व्हर्जन होण्यासाठी तुम्ही तुमच्या वास्तूची पश्चिम दिशा चेक करणं अपेक्षित आहे. मग तिथे काही क्लटर आहे का? किंवा स्टोअर रूम केली आहे का तुम्ही? किंवा अंधारी कोठडी आहे आणि सगळं कचरा वगैरे आहे, असं जर काही असेल, तर तुम्ही तिथे स्वच्छता करणं अपेक्षित आहे. प्रकाश असणं अपेक्षित आहे आणि तिथं चांगलं जर ठेवलत तुम्ही तुमची पश्चिम दिशा, तर क्लायंट कन्व्हर्जन रेशिओसह तुमचा वाढू शकतो. आता त्याच्यानंतर आता तुमचं हे सगळ्या तिन्ही गोष्टी तुम्ही अलाइन केल्यात. आता लोकंही यायला लागली, कन्व्हर्टही होत आहेत. पण अहो मॅडम पैसे देत नाहीयेत ते. तर साऊथ ईस्ट ही दिशा आपल्या पैशाशी रिलेटेड आहे. तर मग आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय. म्हणजे आता नावातच अग्नी म्हणजे कळलं आपल्याला अग्नितत्व आहे तिथे. तर आता मग तुमच्या वास्तूमध्ये आग्नेयमध्ये काय आहे? पाणी तर नाहीये ना, म्हणजे अँटी एलिमेंट आहे का ते आधी चेक करा. म्हणजे काही लोकांचं मग तिथं सिंक असतं किंवा पाण्याचं स्टोरेज असतं. असं जर असेल तर ते तुम्ही तिथून हलवा आणि मग तिथं तुम्ही रेड कलर देऊ शकता, लाल बल्ब लावू शकता किंवा फायर एलिमेंटशी रिलेटेड काही गोष्टी ठेवू शकता. असं केल्याने तुमचं साऊथ ईस्ट म्हणजे आग्नेय ॲक्टिव्हेट होईल. आता हे सगळं छान झालं, सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हेट झाल्या. पण आता तुम्ही बरेच वर्षांपासून जर तुमचा उद्योग चालू असेल आणि तो पूर्वी करताय तसाच जर तुम्ही करत राहिलात, तर नवीन लोकं अट्रॅक्ट होतील का? म्हणजे आमचे 50 वर्षापासून क्लायंट आहेत, ते आमच्याकडे आहेत. पण नवीन पण तर ॲड व्हायला पाहिजेत ना. तर ते होण्यासाठी तुम्ही नवीन गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. म्हणजे नवीन जे काही आहे चालू त्याप्रमाणे मार्केटिंग केलं पाहिजे. तर त्या आयडिया कुठून येणार तुम्हाला? तर तुमच्या वास्तूची ईशान्य. तर ती चेक करा. तिथे काय आहे, जड वस्तू ठेवल्यात का? किंवा क्लटर आहे का? तर तुम्ही तिथं ती हलकी-फुलकी, स्वच्छ, सुशोभित जर केली, तर तुम्हाला नवीन-नवीन क्लायंट्स येण्यासाठी काही-काही छान-छान आयडिया सुचतील. म्हणजे त्या स्ट्रॅटेजीज जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल, तर मग आणखी नवीन क्लायंट्स येतील तुमच्याकडे. आणि मग आता असं सगळं छान-छान झालं, सगळ्या दिशा तुम्ही ॲक्टिव्हेट केल्या आणि सगळं सुरू झालं, तर मग उद्योगाची वृद्धी होणारच ना. तर आता हे काय करायचं हे पाहिलं, पण करायचं काय नाही हेही लक्षात घेणं गरजेचं आहे ना. तर सर्वप्रथम म्हणजे आता मी बऱ्याच म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीजमध्ये पण जाते, च्या ठिकाणी. तर तिथं मी एक बघते, की फर्निचर सगळं तुटकं-मुटकं असतं किंवा फार जुनं असतं. तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुटलेलं फर्निचर अजिबात ठेवायचं नाही. जिथून तुमच्याकडे लक्ष्मी येणार, जिथं तुमची पैसे कमवण्याची जागा आहे, ती तुम्ही स्वच्छ आणि चांगली ठेवणं अपेक्षित आहे. ॲट लीस्ट आणि मालकाने पण बसताना फाटक्या-तुटक्या खुर्चीवर बसू नये.
चांगली खुर्ची घ्या तुम्ही, त्याच्यात थोडे इन्व्हेस्ट करा, चांगलं फर्निचर करा. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तिजोरी. आता उद्योग आहे म्हणजे पैशाची देवाण-घेवाण होणार. तर मग पैसे जिथं ठेवताय म्हणजे ती तिजोरी टॉयलेटच्या जवळ ठेवू नका. काळा रंग जास्त वापरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य प्रवेशद्वार. तिथं अडथळे असायला कामा नये. म्हणजे तिथं जर तुम्ही अडथळे आहेत, चपलांचा ढीग आहे, पिशव्या ठेवल्यात कोणीतरी, छत्र्या पडल्यात आणि असं पॅम्पलेट्स पडलेत, असं सगळं बाहेर जर असं जर असेल तुमच्या दर्शनीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ, तर मग अट्रॅक्ट होतील का क्लायंट्स? म्हणजे आलेला क्लायंट पण ते सगळं बघून तिथल्या तिथे परत जाईल. आणि मग जर क्लायंटच तुमच्याकडे आला नाही, तर लक्ष्मी कुठून येणार? आणि लक्ष्मीच आली नाही, तर तुमच्या व्यवसायाची वृद्धी कशी होणार? तर व्यवसाय वृद्धी होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे वास्तुशास्त्राचे नियम फॉलो करा. ज्या गोष्टी नको सांगितलेल्या आहेत त्या कमीत कमी करा किंवा टाळायचा प्रयत्न करा. आणि मग बघा किती छान तुमचा व्यवसाय चालेल ते. तर असा हा वास्तुशास्त्राबद्दलचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील, तर मला कमेंट करून कळवा. कारण हा वास्तुशास्त्राचा व्हिडिओ करण्यामागेही तुमच्यापैकी एक जण आहेत. त्यांनी मला सुचवलं आणि मग मी हे सुरू केलं. म्हणजे हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर तुमच्याही मनात जर काही विषय असतील, तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता. आपण लवकरच ईशान्य दिशेचं काय रहस्य आहे ते जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.